शब्दमान आणि प्रेम शुभ क्रिया पार्ट आहे 375. शुभ बोलतो, सॉरी क्रियू, पण मी चेंज वगैरे होत नाहीये. फक्त वाटलं मला की एवढं काही नव्हतं झालं तरी का चिडून बोलत आहे, पण मला रिअलाइज झालंय की तू खरंच खूप टेन्शनमध्ये आली म्हणून असं रिॲक्ट झाली. सो आय एम सॉरी. प्लीज माफ कर मला. तर क्रिया बोलते, पुन्हा दुसरं पण काही बोलली होती मी, त्यावर काहीच नाही का बोलायला? तर शुभ बोलतो, हो बेबी बोलत आहे. तुझ्या पप्पाला बोलतो मी किंवा लिव्ह इनमध्ये कसं परत राहता येईल ते बघतो. सो तू प्लीज शांत हो आणि परत इतकं ओव्हरथिंक करू नको, ओके? तर क्रिया बोलते, हां, मग आपला पार्टनर ओव्हरथिंक उगाच नाही करत. त्याला काय कमी केलं हे बघायचं आधी. हां, बरोबर. तर शुभ बोलतो, हो मी सांगून न जाता असाच गेलो अंघोळीला म्हणून झालं ते कळलं मला. सो आय एम सॉरी बेबी, शांत हो आता प्लीज. आणि ऑफिसला गेली की नाही अजून? तर क्रिया बोलते, हां, मी जेव्हा कारमध्ये बसली तेव्हाच कॉल करायला सुरुवात केली, पण तू कॉल नाही घेतला. सो मी आता ऑफिसमध्येच आहे आणि उद्या येणार आहे मी, ओके? आणि काय ते पुढचं पुढे बघू. आता मला पुन्हा लांब नाही राहावत आहे, कारण रात्री पण बरोबर झोप लागत नाही आणि दिवसा पण कामात लक्ष लागत नाही. पूर्ण चिडचिड होत असते, पण कशाला कोणावर चिडायचं म्हणून समजावते स्वतःला. मग शेवटी रडायलाच येतं मला. तर शुभ बोलतो, "ठीक आहे, पण मी विचार करतो जे काही सोल्युशन भेटेल ते सुचवतो तुला, ओके? मी आता झोपणार आहे, कारण ट्रेनमध्ये माझी नीट झोप झालेली नाहीये." तर क्रिया ठीक आहे बोलून कॉल कट करून आपल्या कामात बिझी होते. दुपारी 3 वाजता शुभ उठतो आणि मेसेज बघतो, तर क्रियाचे ॲक्टिव्हिटी मेसेजेस असतात. लाइक माझी मीटिंग आहे आता, जस्ट मीटिंग झाली. क्लायंटसोबत डिस्कशन आहे ऑनगोइंग प्रोजेक्टबद्दल. आता बसले आहे बाहेर पाऊस बघत आणि कॉफी घेत आहे. आणि या सगळ्या दरम्यान तुला खूप, खूप, खूप मिस केलं यार शुभ मी. हो का गं? सो क्यूट. तर शुभ मेसेजेस बघतो आणि तसंच कॉल करतो क्रियाला. तर क्रिया तेव्हा कामात असल्यामुळे कॉल रिसीव्ह करून सांगते, की 5 मिनिटात बोलते आणि मग 10 मिनिटांनी कॉल करून बोलते. तर सर्वात आधी सॉरी बोलते. तर शुभ विचारतो, "सॉरी कशासाठी?" तर क्रिया सांगते, "झोपेतून उठल्याबरोबर कॉल केलं तू आणि तेव्हाच तुला सर्वात जास्त आवडतं. मी बेबीसारखं लाड केलेलं, पण तेव्हाच समोर क्लायंट्स होते आणि इन्व्हेस्टर्स पण होते, सो म्हणून नाही बोलायला जमलं मला." तर शुभ बोलतो, "ठीक आहे, काही होत नाही, कारण तू कामात होतीस, सो तेवढं कळतं मला." तर क्रिया बोलते, "अगं माझं बाळ." तर शुभ बोलतो, "सो माझ्या क्रियूने आज भरपूर कामात असताना देखील मला मिस करण्याचं खरं कारण काय?" तर क्रिया बोलते, मिस तर मी रोजच करते, खूप जास्त करते. पण आज इतकी आठवण येण्याचं कारण एवढंच एकच आहे, की ते म्हणजे तू तिथे आहेस आणि मी इथे. जेव्हा की मी तिथे आता जरी यायला निघाले, तरी मला कोणी नाही बोलणार नाही. पण एक व्यक्ती आहे ती नाही बोलून 4 एक्स्ट्रा शब्द पण ऐकवणार आणि ती व्यक्ती तूच आहेस, मूर्ख शुभ. तर शुभ बोलतो, "बेबी खूप जास्त पाऊस आहे आणि असं कोणत्याही वेळेत ये बोलायला मी मूर्ख नाही आहे. बरोबर सकाळी यायला निघ उद्या. ड्रायव्हरला सांगून दे इकडून लवकर निघायला, ओके?" हां. तर क्रिया बोलते, "हो ठीक आहे, चालेल." आणि पप्पाला आजच बोलते मी, "घरी गेल्यानंतर आणि तू प्लीज रेडी राहा. जर पप्पाने भेटायचं किंवा बोलायचं ठरवलं तर." डायरेक्ट मेसेज करणार आधी, की पप्पा बोलणार आहे, मग त्यानंतर कॉल करते तसं मी, ओके. तर शुभ बोलतो, "हो, हो, ठीक आहे, चालेल आणि मी नेहमी रेडी असतो. सो तू आता कॉल कर किंवा मध्यरात्री कर, मला काही प्रॉब्लेम नाही आहे." आणि मग दोघंही असंच थोडा वेळ बोलून कॉल कट करतात आणि बिझी होतात आपापल्या कामात. रात्री 8 वाजता क्रिया हॉलमध्ये बसलेली असते, फोन बघत आणि तेव्हा क्रियाचे पप्पा पण तिथेच असतात. तर क्रिया बोलते, की "पप्पा, मी उद्या जाणार आहे चंद्रपूरला आणि प्लीज ते लग्नाचं सांगा ना, काय करू? शुभला केव्हा बोलणार आहे तुम्ही?" तर ते बोलतात, "मी सांगून झालं पुन्हा काय सांगायचं बाकी आहे? एकच एक गोष्ट रिपीट करायला मला नाही आवडत." तर क्रिया बोलते, "पण पप्पा मी सुद्धा बोलू ना तुम्हाला, की मी काहीही झालं तरी इतर कोणत्याही मुलासोबत लग्न करणार नाही आहे. ना भेटणार आहे, ना बघणार आहे." मग तर ते बोलतात, "तू काय खरंच वेडी आहेस का गं? इतके चांगले आहे आपण आणि इतकी चांगली स्थळ येत आहे तुझ्यासाठी. किती मोठी-मोठी बिझनेसमध्ये सक्सेस झालेली मुलं तुला बघायचं बोलतात. हां? आणि तू त्या मुलाचं घेऊन बसली आहेस." तर क्रियाला खूप जास्तच राग येतो. शुभला कमी लेखून बोलले म्हणून आणि दुसऱ्यासोबत कंपेअर केलं म्हणून. तर त्याच रागात बोलायला लागते, की "पप्पा 1 मिनिटं, आता माझं ऐकून घ्या." बापरे! काय बोलला आता क्रिया. तुम्हाला शुभबद्दल 1% पण नीट काही माहिती नाहीये. आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्या लोकांसोबत कंपेअर करताय ज्यांनी स्वतःच्या भरवशावर नाही तर आपल्या आजी-आजोबांपासून
असलेल्या प्रॉपर्टीच्या भरवशावर सगळं उभं केलंय. ज्यांना मागून 4चे 8 हात असे सपोर्ट होते. अशा लोकांसोबत कंपेअर करत आहे तुम्ही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्या मुलासोबत मी आज नाही तर मागच्या 6 वर्षांपासून रिलेशनमध्ये आहे आणि तो इतक्या वर्षात कुठून कुठे आला आणि त्याचा बॅकग्राऊंड काय होता, कसा होता आणि आज काय आहे हे फक्त मला माहिती आहे. ओह माय गॉड! तुम्ही जर वेळ काढून कधी त्याच्याबद्दल ऐकून घेतलं असतं ना, तर तुम्ही या असल्या पैशाचा माज असलेल्या लोकांसोबत कंपेअर केलं नसतं. जेवढं डोकं ही लोकं बिझनेसमध्ये लावतात ना, त्यापेक्षा 10 पट जास्त डोकं शुभला आहे. माझ्या कामात सुद्धा मला कधी काही नसेल समजलं, तेव्हा शुभने मदत केली आहे. इतकं स्ट्रगल करून जो मुलगा सक्सेस होतो, त्याला खरा माणूस बोलतात. हे असले फॅमिली सपोर्टच्या भरवशावर सगळेच मोठे होतात आणि तोंड उचलून येतात लग्नाची बोलणी करायला. पण शुभसारखं कोणी नाहीये. आणि पुन्हा एक सांगते, तुम्ही इतकं सक्सेसचं नाव घेत असता, तर आज तोही त्याच्या लाईफमध्ये सक्सेस आहे आणि मला स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपतो. आणि मी फायनल एकच सांगते तुम्हाला, तुम्ही कितीही नकार द्या लग्नाला, मी सहन करून घेईन. पण शुभला सोडून इतर कोणत्याही मुलासोबत मी लग्नाला तयार होणार नाही. आणि मला एक कळत नाहीये, तुम्ही जर इतके प्रिपेअर्ड आहातच, की माझं त्याचं लग्न न होऊ देण्यासाठी, तर त्याला एकदा भेटून बोलायला किंवा कॉलवर बोलायला काय हरकत आहे? त्याच्याशी बोलून तुम्ही रेडी होणार किंवा कारण नाही भेटणार रिजेक्ट करण्यासाठी, असं काही आहे का? तर यावर ते लगेच बोलतात, की "असं काही नाहीये. मला बोलायचं नव्हतं म्हणून बोलत नव्हतो आणि मी कोणाशी बोलायचं आणि कोणाशी नाही, हा निर्णय माझा आहे. सो यात तू किंवा इतर कोणीही मला काही बोलायचं नाही." तर क्रिया परत विचारते, "तुम्ही शुभला केव्हा बोलणार आहे सांगा मग? तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना, की मी तुमचंच ऐकावं, तर तुम्ही शुभला बोला आणि मला त्याच्या तोंडावर सांगा त्याच्याशी लग्न का नको करू? आणि जर तो ऐकून शांत बसला, तर मी तुम्ही बोलणार ते ऐकायला रेडी आहे." तर ते बोलतात, "बघ, हे जे बोलली आहेस ना, ते लक्षात ठेवा आता." तर क्रिया बोलते, "लक्षात काय ठेवायचं आहे? तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवा. मला काही प्रॉब्लेम नाही आहे." तर ते बोलतात, "यालाच आत्मविश्वास बोलतात." तर क्रिया बोलते, "बघू ना, जेव्हा असं काही होईल तेव्हा बघूच." तर क्रियाच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि शुभवरचा विश्वास बघून थोड्या वेळसाठी तेही घाबरतात, की खरंच काही कारण भेटणार की नाही रिजेक्ट करायला. आणि मग क्रियाचे पप्पा असंच टॉपिक चेंज करतात. तर क्रिया परत विचारते, की "काय मग केव्हा तारीख काढायची सांगा?" नाही म्हणजे मला पण पुढे सांगावं लागेल ना तसं त्या वेळेत, त्या दिवशी फ्री राहा म्हणून बोलण्यासाठी. खरं तर ते बोलतात, "पुढच्या वीकमध्ये येतो मी, तेव्हा भेटून बोलतो." तिथेच राहतो ना तो? तर क्रिया बोलते, "हो, तिथेच राहतो." आणि मग सगळे असंच टीव्ही बघत बसलेले असतात आणि क्रिया सोफ्यावर लेटून घेते आणि शुभला मेसेजवर बोलत असते सर्व, सांगते जे काही बोलणं झालं ते सर्व. तर शुभ बोलतो, "बापरे! आज इतकं बोलली तू?" तर क्रिया बोलते, "हो, मग माझ्या शुभबद्दल चुकीचा विचार केलं, की मला असाच राग येतो. बाय द वे पप्पा रेडी आहेत बोलायला. सो तू किती प्रिपेअर्ड आहेस? आय मीन काय वाटतं कसं बोलणं होईल? रेडी होतील का ते आपल्या लग्नासाठी? तुझ्या बोलल्याच्या नंतर?" बापरे! काय होणार आहे आता? क्रियाचे पप्पा फायनली रेडी झालेत. तर शुभ बोलतो, "करतो मी सगळं बरोबर, सो डोंट वरी. घाबरू नको तू आणि कसं होईल, काय होईल वगैरे विचार पण करू नको. कारण मला माहिती आहे मी काय बोलणार आहे, कसं बोलणार आहे, सो डोंट वरी." तर क्रिया बोलते, "मी एकदम रिलॅक्स्ड आहे बेबी. माझं काम मी केलं, बाकी आता तू बघ कसं सगळं करायचं ते. आणि नेक्स्ट वीकमध्येच जाणार नाही आहेस ना तू?" तर शुभ बोलतो, "जाणार आहे, पण 2-3 डेज नंतरची तिकीट बुक करतो म्हणजे बोलणं पण होईल आणि तेवढे दिवस क्रियूसोबत राहता पण येईल." तर क्रिया बोलते, "आणि त्यानंतर काय बेटा? त्यानंतर कशी राहू मी? काय करू मी?" नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 376 मध्ये बघणार आहे आपण यानंतर काय करायचं, मी कसं राहायचं हे शुभला विचारत असते क्रिया आणि शुभ त्यावर काय उत्तर देतो आणि दोघांची भेट होणार आहे. सो ती कशी, कुठे होईल आणि स्टोरीमध्ये पुन्हा पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. रायटर अँड एडिटर शुभ वासेकर. फायनली